पहिला पाऊस पडला की प्रत्येकाच्या घराघरात बनवलं जाणारं हे कच्च्या कैरीचं लोणचं आज आपण बघूयात। चला तर आज आपण अगदी गावरान पद्धतीचं अगदी चटपटीत आणि चविष्ट असं लोणचं घरच्या घरी बनवूया। तर त्यासाठी मी 5 किलो इतक्या कैऱ्या घेतल्या आहे। कैऱ्या आपल्याला स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या व पुसून घ्यायच्या। पाण्याचा एकही थेंब लागता कामा नये। थोडं जरी पाण्याचा थेंब वगैरे लागला तर बुरशी लागू शकते किंवा खरकट्या वगैरे हात वगैरे लावायचा नाही। तर इथे मी कैऱ्या ज्या आहेत ते स्वच्छ धुवून व पुसून घेतले आहे। त्यानंतर आपल्याला कैऱ्यांना जे आहे ते व्यवस्थित असं बारीक असं कट करून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला बारीक अशा कैऱ्या ज्या आहेत त्या कट करून घ्यायच्या। आपण इथे 5 किलो कच्च्या कैरीचं लोणचं जे आहे ते बनवतोय। तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आवडल्यास कमेंट सुद्धा करा। इथे कैऱ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा बारीक अशा कट करून घेतल्या आहे। कैरीच्या बारीक अशा फोडी करून घेतल्यानंतर आपल्याला पिकेल कैऱ्या ज्या आहेत ते बाजूला काढायच्या व कच्च्या कैऱ्या ज्या आहेत त्या नरम पडलेल्या त्या सुद्धा बाजूला काढायच्या। कच्च्या कैऱ्या आपल्याला लोणच्याला वापरायच्या व कपड्याला व्यवस्थित असं पुसून घ्यायचं। तर मी इथे सगळं बाजूला काढते। व्यवस्थित असं आपल्याला कपड्याला हे पुसून घ्यायचं। त्यानंतर पुढची तयारी करूया। तर इथे 1 लिटर भर एकदम कडकडीत असं गरम तेल करून घेतलं। त्यामध्ये बडीशोप, लवंग व काळी मिरी टाकून व्यवस्थित असं आपल्याला तळून घ्यायचं व लोणच्याचा आयता मसाला भेटतो त्यामध्ये हे आपल्याला टाकून द्यायचं। तुम्ही हा लोणच्याचा मसाला घरी सुद्धा बनवू शकतात। तळलेलं सामान यामध्ये टाकल्यानंतर यामध्ये थोडासा हिंग आपल्याला टाकायचा। त्यानंतर यामध्ये 2-3 लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्या त्या यामध्ये टाकल्या व लसूण जो आहे तो थोडा यामध्ये तळून घ्यायचा। थोडंसं तेलामध्ये लालसर असं आपल्याला लसूण होऊ द्यायचा। छान असं तळून झाल्यानंतर लसूण लोणच्याच्या मसाल्यामध्ये आपल्याला लसूण जो आहे तो टाकून द्यायचा। त्यानंतर याच तेलामध्ये सुकलेले 3-4 लाल मिरच्या यामध्ये आपल्याला टाकून व्यवस्थित असं तळून घ्यायचं। त्यानंतर या लोणच्याच्या मसाल्यामध्ये लोणचे मसाला भेटतो एक फ्लेवर येण्यासाठी, 1 पुडी त्याची टाकायची व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट जे आहे ते कमी जास्त करू शकता। तर इथे मी लाल मिरची टाकते लोणच्याच्या मसाल्यामध्ये। मिरची टाकून झाल्यानंतर तेल थोडंसं कोमट झाल्यावर आपल्याला या मसाल्यामध्ये तेल जे आहे ते व्यवस्थित असं टाकून द्यायचंय आणि तेल व मसाला जो आहे तो छान असा एकजीव करून घ्यायचा। व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे व्यवस्थित असं तेल व मसाला जे आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं व थंड होण्यासाठी आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं। इथं हा मसाला जो आहे तो व्यवस्थित असं थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवून देतोय। थोड्या वेळाने आपण चेक करून बघूयात। तर थोड्या वेळाने मसाला जो आहे तो व्यवस्थित असा थंड झाला आहे। आपण फोडी केलेल्या होत्या कच्च्या कैरीच्या त्या फोडी यामध्ये थोड्या मिक्स करून एका बरणीमध्ये आपल्याला भरून ठेवायच्या। तुम्ही काचेची बरणी वापरू शकता किंवा प्लॅस्टिकची। फक्त बरणी जी आहे ती व्यवस्थित अशी धुवून ठेवायची व अजिबातही ओली वगैरे नाही ठेवायची। थोडी उन्हामध्ये वाळून झाल्यानंतर यामध्ये लोणचं भरायचं। कैरीच्या थोड्या फोडी या मसाल्यामध्ये मिक्स करून आपल्याला बरणीमध्ये जे आहे ते व्यवस्थित असं भरून घ्यायचं। तुम्ही कुठल्या पद्धतीनं लोणचं बनवता मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। वर्षभर टिकणारं चटपटीत असं कैरीचं लोणचं आपलं तयार आहे। तर 5 किलो मध्ये या 3 बरण्या भरल्या। तर रोज थोडं लोणच्याला हलवून घ्यायचं, खालीवर करायचं, व्यवस्थित असं ठेवून द्यायचं। तुम्हाला आजची लोणच्याची रेसिपी आवडली का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बाय।